नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रदूषणाचे विविध प्रकार, प्रदूषणाचे परिणाम आणि या प्रदूषणावरील विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना। सर्वप्रथम आपण बघू प्रदूषण म्हणजे काय। नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजेच प्रदूषण होय। प्रदूषण वेगवेगळ्या प्रकारचे असतात। पाण्याचे प्रदूषण झाले तर त्याला जलप्रदूषण म्हणतो, हवेचे प्रदूषण झाले तर त्याला हवा प्रदूषण म्हणतो आणि मातीचे प्रदूषण झाले तर त्याला आपण मृदा प्रदूषण म्हणतो। ह्या अनेक प्रकारच्या प्रदूषणासाठी कारणीभूत असणारे जे घटक असतात त्यांना प्रदूषके असे म्हणतात। प्रदूषकाची जर व्याख्या करायची झाल्यास परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या अजैविक व जैविक घटकावर, ज्यामध्ये वनस्पती, प्राणी आणि मानवावर घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना प्रदूषके असे म्हणतात। प्रदूषके पर्यावरणात जास्त प्रमाणात सोडली गेल्यास पर्यावरण विषारी व अनारोग्यकारक होते। ही प्रदूषके दोन प्रकारची असतात, एक नैसर्गिक प्रदूषक आणि दुसरा आहे मानवनिर्मित प्रदूषक। नैसर्गिक प्रदूषके निसर्ग नियमानुसार कालांतराने नष्ट होतात, पण मानवनिर्मित प्रदूषके नष्ट होत नाहीत। यानंतर आपण बघू या प्रदूषणाचे विविध प्रकार। सर्वप्रथम बघू आपण हवा प्रदूषण। विषारी वायू, धूर, धूलिकण, सूक्ष्मजीव यासारख्या घातक पदार्थामुळे हवा दूषित होण्यास हवेचे प्रदूषण असे म्हणतात। आपल्याला पुढील चित्रामध्ये हवेचे प्रदूषण दिसत आहे। या हवेच्या प्रदूषणासाठी विविध प्रकारचे घटक कारणीभूत असतात। तर या हवा प्रदूषणासाठी कारणीभूत असणाऱ्या विविध घटकांची माहिती आपण यानंतर बघणार आहोत। चला तर बघूया हवा प्रदूषणाची कारणे। सर्वप्रथम बघू आपण हवा प्रदूषणाचे नैसर्गिक कारण। यामध्ये ज्वालामुखीचा उद्रेकातून घनरूप, वायुरूप व द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात। उदाहरणार्थ हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन, बाष्प, धूलिकण यासारखे घटक वातावरणात पसरतात आणि हवा प्रदूषित होते। त्यानंतर हवा प्रदूषणासाठी कारणीभूत असलेला नैसर्गिक घटक तो म्हणजे भूकंप। भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील विषारी वायू व पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात हवेत मिसळली जाते आणि हवा प्रदूषित होते। त्यानंतरचं कारण आहे ते म्हणजे वावटळी व धुळीची वादळे। जमिनीवरील धूळ, केरकचरा, माती, परागकण व सूक्ष्मजीव हवेत मिसळतात आणि हवा प्रदूषित होते। त्यानंतरचं कारण ते म्हणजे वनवे। वनव्यामुळे कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाइड व धूर वातावरणात मिसळून हवा प्रदूषित होते। या व्यतिरिक्त सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यामुळे हवा प्रदूषित होते। या सूक्ष्मजीवामध्ये काही जीवाणू, कवकांचे बीजाणू हवेत मिसळून हवा प्रदूषित होत असते। तर हवा प्रदूषणाची ही सर्व नैसर्गिक कारणे आहेत। हवा प्रदूषणासाठी जसे नैसर्गिक घटक कारणीभूत आहे, तसे काही मानवनिर्मित घटकसुद्धा कारणीभूत आहे। यामध्ये पहिला घटक तो म्हणजे इंधनाचा वापर। दगडी कोळसा, लाकूड, LPG, रॉकेल, डिझेल, पेट्रोल यांच्या वापरामुळे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड यांची संयुगे हवेत मिसळतात। याशिवाय घनकचरा, शेतीचा कचरा, बागेतला कचरा उघड्यावर जाळल्याने हवा प्रदूषण होते। मानवनिर्मित कारणामध्ये दुसरं कारण ते म्हणजे औद्योगिकरण। यामध्ये विविध कारखान्यातून प्रचंड प्रमाणात धूर बाहेर पडतो। गंधकाची भस्मे, नायट्रोजन ऑक्साईड वातावरणात मिसळून हवा प्रदूषित होते। यानंतरचं मानवनिर्मित कारण ते म्हणजे
अणुऊर्जा निर्मिती व अणुस्फोट. अणुऊर्जा निर्मितीत युरेनियम, थोरियम, ग्रॅफाइट, प्लुटोनियम या मूलद्रव्यांच्या वापरामुळे किरणोत्सर्जन होऊन हवा प्रदूषण घडून येते. अशा पद्धतीने हवा प्रदूषणासाठी नैसर्गिक त्याचबरोबर मानवनिर्मित घटक कारणीभूत असतात. हवा प्रदूषणासाठी कारणीभूत असणारे विविध जे प्रदूषक आहे, या विविध प्रदूषकांचे स्रोत आणि त्यांचे परिणाम कोणकोणते आहे ते आपण बघू. या हवा प्रदूषणासाठी कारणीभूत असणारे जे प्रदूषके आहेत त्यांना आपण हवा प्रदूषके म्हणतो. यामध्ये सल्फर डायऑक्साईड आहे. या प्रदूषकाचा मुख्य स्रोत तो म्हणजे विविध कारखाने आहे, ज्या ठिकाणी कोळसा व खनिज तेल या इंधनांचा वापर केला जातो. याचा परिणाम म्हणजे डोळ्यांचा दाह, श्वसनमार्गाचा दाह, अतिरिक्त कफ निर्मिती, खोकला, दम लागणे यासारखे आजार सजीवामध्ये आढळून येतात. यानंतरचा हवा प्रदूषक तो म्हणजे कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईडचा मुख्य स्रोत म्हणजे वाहन आणि कारखान्यातून निघणारा धूर. या प्रदूषकाचा परिणाम म्हणजे रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेमध्ये होणारा घट. यानंतरचा हवा प्रदूषक आहे तो म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड. या नायट्रोजन ऑक्साईडचे मुख्य स्रोत ते म्हणजे वाहनांचा धूर. या प्रदूषकाचा परिणाम म्हणजे फुफ्फुसावर होतो, त्याचबरोबर श्वसनाचा दाह निर्माण होतो. या व्यतिरिक्त हवेत मिसळलेले कणरूप पदार्थ त्याचबरोबर धूळ हे सुद्धा हवा प्रदूषणासाठी कारणीभूत आहे. या घटकांचा मुख्य स्रोत म्हणजे उद्योग व वाहनांचा धूर. यांचा जो परिणाम आहे तो म्हणजे श्वसनरोग होणे, त्याचबरोबर सिलिकॉसिस व्याधी निर्माण होणे. या व्यतिरिक्त कीडनाशके आहे. या कीडनाशकामुळे सुद्धा हवा प्रदूषण होते. या कीडनाशकांचा मुख्य स्रोत म्हणजे कीडनाशकांची निर्मिती व वापर. या प्रदूषकाचा परिणाम म्हणजे मनोदौर्बल्य व दीर्घ श्वसनामुळे मृत्यूसुद्धा ओढवू शकतो. अशा पद्धतीने हवा प्रदूषण घडवून आणण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या विविध हवा प्रदूषके, त्यांचे स्रोत व परिणाम आपण बघितले. यानंतर आपण बघू हवा प्रदूषणाचा परिणाम कोणकोणत्या घटकावर होतो. सर्वप्रथम बघू हवा प्रदूषणाचा परिणाम हा वनस्पतीवर. हवा प्रदूषणामुळे वनस्पतीमध्ये पर्णछिद्रे बुजून जातात, प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते, वनस्पतीची वाढ खुंटते, पाने गळतात आणि पिवळी पडतात. वनस्पतीवर जसा हवा प्रदूषणाचा परिणाम होतो, त्याचबरोबर प्राण्यावर सुद्धा हवा प्रदूषणाचा परिणाम होतो. प्राण्यामध्ये श्वसनावर विपरीत परिणाम होतो, डोळ्यांचा दाह यासारखे आजार उद्भवतात. वनस्पती आणि प्राणी यांच्यावर तर हवा प्रदूषणाचा परिणाम होतोच, पण त्याचबरोबर हवा प्रदूषणाचा वातावरणावर सुद्धा परिणाम दिसून येतो. यामध्ये ओझोन थराचा ह्रास किंवा नाश होतो. वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोनचा थर आढळतो. या ओझोन थराचं मुख्य कार्य म्हणजे सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणापासून ओझोन वायूचा थर पृथ्वीवरील सजीवसृष्टीचे संरक्षण करतो. पण हवा प्रदूषणामुळे आता या ओझोन थराला विविध ठिकाणी छिद्रे पडत आहेत. हवा प्रदूषणाचा परिणाम म्हणून वातावरणामध्ये आपल्याला हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ ह्यासारख्या समस्यासुद्धा दिसून येत आहे. कार्बन डायऑक्साईड वातावरणात अगदी कमी प्रमाणात असला तरी तो सूर्याची उत्सर्जित ऊर्जा शोषून घेण्याचे अतिशय उपयुक्त काम करतो. मागील 100 वर्षामध्ये औद्योगिकरणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले आहे.
या कार्बन डायऑक्साईडच्या पृथ्वीच्या तापमानावर होणारा जो परिणाम आहे त्यालाच आपण हरितगृह परिणाम म्हणतो. कार्बन डायऑक्साईडप्रमाणे नायट्रस ऑक्साईड, मिथेन वायू व CFC हे पृथ्वीवरील वातावरणातील उष्णता रोखून ठेवतात. एकत्रितपणे त्यांना हरितगृह वायू असे म्हणतात. या व्यतिरिक्त हवा प्रदूषणाचा महत्त्वाचा परिणाम तो म्हणजे आम्ल वर्षा. कोळसा, लाकूड, खनिज तेले यासारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साईडे वातावरणात सोडली जातात. ही पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून सल्फ्युरिक आम्ल, नायट्रस आम्ल व नायट्रिक आम्ल तयार होते. ही आम्ले पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मिसळून जो पाऊस किंवा बर्फ पडतो त्यालाच आम्लवर्षा असे म्हणतात. या आम्लवर्षाचे परिणाम म्हणजे इमारती, पुतळे, ऐतिहासिक वस्तू, तारेचे कुंपण, धातूच्या मूर्ती यांचे क्षरण होणे. आम्लयुक्त पावसामुळे मृदेचे व पाण्याच्या साठ्याची आम्लता वाढते. आम्लपर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कॅडमियम आणि मर्क्युरीसारखे जड धातू वनस्पतीमध्ये शोषले जाऊन अन्नसाखळीत शिरतात. या व्यतिरिक्त जलाशयातील आणि जलवाहिन्यातील पाणी आम्लयुक्त झाल्याने जलवाहिन्यांच्या विशिष्ट धातूंचे व प्लॅस्टिकचे पेयजलात निक्षालन होऊन आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात. ह्या सर्व गोष्टी हवा प्रदूषणामुळे घडून येतात. म्हणून या हवा प्रदूषणाला प्रतिबंधित करण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कोणत्या ते आपण बघू. हवा प्रदूषणावर प्रतिबंध घालण्यासाठी जे विविध उपाय आहे त्यापैकी पहिला उपाय तो म्हणजे कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरात अनेक दूषित कण असतात. हवा प्रदूषण नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेचा वापर बंधनकारक करावा. उदाहरणार्थ निरोधक यंत्रणा, गाळणी यंत्र यांचा वापर करावा. त्यानंतर दुसरा उपाय तो म्हणजे शहरातील दुर्गंध पसरविणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी. त्यानंतर तिसरा उपाय तो म्हणजे आण्विक चाचण्या, रासायनिक अस्त्रे यांच्या वापरावर योग्य नियंत्रण असावे. यानंतर हवा प्रदूषणाला प्रतिबंध करण्यासाठी जो उपाय आहे तो म्हणजे CFC निर्मितीवर बंदी किंवा बंधने आणावीत. ह्या सगळ्या उपाययोजना जर केल्या तर निश्चितच हवा प्रदूषणावर नियंत्रण आणता येईल. यानंतर प्रदूषणाचा दुसरा प्रकार तो म्हणजे जलप्रदूषण. नैसर्गिक व बाह्य घटकांच्या मिश्रणाने पाणी जेव्हा अस्वच्छ, विषारी होते, जेव्हा त्यातील ऑक्सिजन प्रमाण घटते व त्यामुळे सजीवांना अपाय होतो, साथीच्या रोगांचा फैलाव होतो, तेव्हा त्याला जलप्रदूषण असे म्हणतात. गोड्या किंवा समुद्राच्या पाण्यातील प्रदूषणामध्ये भौतिक, रासायनिक व जैविक बदलांचा समावेश होतो. हे जलप्रदूषण घडवून आणण्यासाठी जे विविध घटक कारणीभूत असतात त्यांना जलप्रदूषके असे म्हणतात. हे जलप्रदूषके कोणकोणती आहे ते आपण बघू. सर्वात पहिला जलप्रदूषक आहे तो म्हणजे जैविक जलप्रदूषक. यामध्ये शैवाल, जीवाणू, विषाणू व परजीवी सजीव यांच्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही. या जैविक अशुद्धीमुळे रोग पसरतात. त्यानंतर दुसरा जलप्रदूषक तो म्हणजे असेंद्रिय जलप्रदूषक. यामध्ये बारीक वाळू, धुलीकण, मातीचे कण असे तरंगणारे पदार्थ, क्षारांचा साका, आर्सेनिक, कॅडमियम, शिसे, पारा यांची संयुगे व किरणोत्सारी पदार्थांचे अंश यामुळे सुद्धा जलप्रदूषण होत असते. यानंतर तिसरा जलप्रदूषक आहे तो म्हणजे सेंद्रिय जलप्रदूषक. यामध्ये तणनाशके, कीटकनाशके, खते, सांडपाणी तसेच कारखान्यातील उत्सर्जके यांचा समावेश होतो. या सर्व विविध प्रकारच्या जलप्रदूषकामुळे जलप्रदूषण होत असते. जलप्रदूषणाची वेगवेगळी कारणे आहेत. त्या जलप्रदूषणाची कारणे कोणती आहे ते आपण बघू. सर्वात पहिलं कारण ते म्हणजे नैसर्गिक कारण. जलप्रदूषणासाठी विविध प्रकारचे नैसर्गिक घटक कारणीभूत असतात. त्यापैकी पहिला घटक म्हणजे
जलपर्णीची वाढ. यामुळे प्राणवायू कमी होतो, प्राण्यांचा नैसर्गिक गुणधर्म बदलतो. जलप्रदूषणासाठी कारणीभूत असलेलं दुसरं नैसर्गिक कारण ते म्हणजे कुजणारे पदार्थ. त्यानंतर गाळामुळे जलप्रदूषण होते. याशिवाय जमिनीची धूप झाल्याने जलप्रदूषण होते. या व्यतिरिक्त कवक, शैवाल आणि कृमी यामुळे सुद्धा जलप्रदूषण होते. तर हे सर्व कारणे ही नैसर्गिक जलप्रदूषणाची कारणे आहे. यानंतर आपण बघू मानवनिर्मित जलप्रदूषणाची कारणे. यामध्ये सर्वात पहिलं कारण आहे ते म्हणजे निवासी क्षेत्रातील सांडपाणी, यामुळे जलप्रदूषण होते. यानंतर औद्योगिक सांडपाणी, त्यानंतर खनिज तेल गळती, त्यानंतर खते व कीटकनाशकांचा वापर. याशिवाय इतर अनेक कारणे आहेत ज्यामुळे जलप्रदूषण होत असते. जलप्रदूषणाचे विविध परिणामसुद्धा होतात. तर या जलप्रदूषणाचे कोणकोणते परिणाम आहे ते आपण बघू. जलप्रदूषणाचा मानवावर होणारा परिणाम तो म्हणजे प्रदूषित पाण्यामुळे अतिसार, कावीळ, विषम ज्वर, त्वचारोग, पचनसंस्थेचे विकार होणे. याशिवाय यकृत, मूत्रपिंड, मेंदूविकार, हाडामध्ये विकृती, उच्च रक्तदाब या प्रकारचे विविध विकार जलप्रदूषणामुळे मानवामध्ये दिसून येतात. या जलप्रदूषणाचा मानवावर जसा परिणाम होतो तसा परिसंस्थेवर सुद्धा परिणाम होतो. परिसंस्थेतील वनस्पतींची वाढ खुंटते, प्रजातींचा नाश होतो, पाण्यातील क्षाराचे प्रमाण वाढते, पाण्यात विरघळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण घटते, जलपरिसंस्थेचे संतुलन बिघडते, जलचर मरतात, समुद्र पक्ष्यावरही त्याचा परिणाम होत असतो. या व्यतिरिक्त जलप्रदूषणाचे इतरही परिणाम आहे. जसे पाण्याचे नैसर्गिक व भौतिक गुणधर्म बदलतात, पाण्याचा रंग, चव बदलते, पाण्यातील उपयुक्त जीवजंतू नष्ट होतात, जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होतो, पिकात विषारी तत्व समाविष्ट होतात. तर अशा पद्धतीने जलप्रदूषणाचे विविध परिणाम आपल्याला दिसून येतात. जलप्रदूषणाची कारणे जर नियंत्रित केली तर जलप्रदूषण रोखण्यास त्याचा उपयोग होऊ शकतो. यानंतर आपण बघू प्रदूषणाचा तिसरा प्रकार, तो म्हणजे मृदा प्रदूषण. मातीतील भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्मात नैसर्गिकरित्या व मानवी कृत्यामुळे जे बदल घडून येतात त्यामुळे तिची उत्पादकता कमी होते, त्यालाच मृदा प्रदूषण असे म्हणतात. मृदा प्रदूषणाचे सुद्धा विविध परिणाम दिसून येतात. तर या मृदा प्रदूषणामुळे कारखान्यातील क्षारयुक्त, आम्लयुक्त पाणी मातीत मिसळल्याने माती नापीक बनते. याशिवाय किरणोत्सारी पदार्थ व इतर प्रदूषक मृदेमध्ये पिके, पाणी व मानव अशा अन्नसाखळीतून प्रवास करतात. याशिवाय मृदा प्रदूषणामुळे जलप्रदूषणाचा धोका वाढतो, कारण विषारी द्रव्ये मृदेमधून जवळच्या पाणीसाठ्यात किंवा पाझरून भूगर्भ जलात प्रवेश करतात. तसेच जीवजंतूंमुळे विविध रोगांचा प्रसार होतो. मृदा प्रदूषणाचा हवा तसेच जलप्रदूषण यांच्याशी अगदी जवळचा संबंध असतो. जसे ओल्या कचऱ्याचे खतात रूपांतर न करता चुकीच्या पद्धतीने तो फेकून दिल्यास तो तेथे सडतो, कुजतो, त्यामध्ये हानिकारक रोगजंतूची वाढ होते व हे वाहत्या पाण्यात मिसळले जाऊन पाणी प्रदूषण होत असते. याशिवाय शेतीसाठी कीटकनाशकांचा, रासायनिक खतांचा, तणनाशकांचा वापर केला जातो, त्यामुळे मृदा प्रदूषण होते. कीटकनाशके व तणनाशकांचा जास्त प्रमाणात केलेल्या त्या फवारणीमुळे ती रसायने हवेत मिसळतात व हवा प्रदूषण होते. तसेच रासायनिक खतांचा वापर जास्त प्रमाणात केल्यास ही रसायने पाण्यात मिसळते व पाणी प्रदूषण होत असते. अशा पद्धतीने मृदा प्रदूषणाचा हवा व जल प्रदूषण यांच्याशी जवळचा संबंध आहे. विविध प्रकारचे प्रदूषण आहे. या प्रदूषणाला प्रतिबंध व नियंत्रण करणे गरजेचे असते. प्रदूषण नियंत्रण, नियमन व ते रोखण्यासाठी भारत सरकारने काही कायदे केले आहेत. या कायद्यामध्ये सर्वप्रथम
जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1974, त्यानंतर हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1981, याशिवाय पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 असे विविध कायदे करून भारत सरकारने प्रदूषणावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. जैववैद्यकीय कचरा, धोकादायक उत्सर्ग, घनकचरा, ध्वनी प्रदूषण नियंत्रण या सर्वाबाबत विविध कायदे व नियम अस्तित्वात आहे. कारखाने, औद्योगिक वसाहती, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती इत्यादी संस्थाद्वारे वरील प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित कायदे यांचे पालन होत आहे की नाही यावर देखरेख ठेवण्याचे काम महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ व केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळ या शासकीय संस्थेद्वारे केले जाते. मित्रांनो, अशा पद्धतीने प्रदूषण, त्याचे प्रकार, त्यांचे होणारे परिणाम आणि त्यांच्यावर उपाययोजना हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.